Hello everyone, welcome to RV Stars English. So students, in this video, we are going to see the next part of 9th standard semi-English lesson, Helen Keller and Anne Sullivan. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पॅसेज नंबर 2 बघणार आहोत ऑफ हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन या लेसनचे. तर लेट्स गेट स्टार्टेड. I felt approaching footsteps. I started out. I stretched out my hand and I supposed it was my mother. सो हेलन आपल्याला माहिती आहे की त्या लहानपणी त्या बिमार पडल्या आणि त्यामुळे त्या अंध झाल्या. त्यांना काही दिसत नव्हतं किंवा ऐकू येत नव्हतं. आणि एक दिवस असं झालं की त्यांना कोणीतरी त्यांच्याकडे चालत येत असल्याचा आभास झाला. त्यांनी आपले हात पुढे केले. त्यांना वाटलं की त्यांची आई आहे. Someone took it and I was caught up and held close in the arms of her who had come to reveal all things to me and more than all thing else to love me. पण कोणीतरी दुसरा व्यक्ती होतं ज्यांनी त्यांचा हात आपल्या हातात घेतला, त्यांना आपल्या जवळ ओढलं आणि ती जी व्यक्ती आहे ती त्यांच्या जीवनामध्ये रिव्हील ऑल द थिंग्स, सगळ्या गोष्टींचा खुलासा करायसाठी आलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर अतिशय प्रेम करायसाठी ती व्यक्ती आलेली होती. द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम शी लेड मी इनटू हर रूम अँड गेव मी अ डॉल. सो ती जी व्यक्ती होती त्या होत्या हेलन यांच्या टीचर अँड सुलिव्हन. ज्या दिवशी सकाळी टीचर आल्या त्या हेलनला आपल्या रूम मध्ये घेऊन गेल्या आणि त्यांनी हेलनला एक डॉल दिली, एक बाहुली दिली. The little blind children at Parkins Institution had sent it, and Laura Brigman had dressed it. तर पार्किन्स इन्स्टिट्यूशन मधले जे लहान लहान अंध मुलं होते त्यांनी ती डॉल बनवलेली होती आणि लॉरा ब्रिगमॅन हिने तिला सजवलेलं होतं. बट आय डिड नॉट नो दिस अंटिल आफ्टरवर्ड. पण नंतर आतापर्यंतही हेलनला या गोष्टी फार नंतर कळल्या. जेव्हा त्यांना ती डॉल भेटली तेव्हा ह्या सर्व गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या की ती कोणी बनवलेली आहे. When I played with it a little while, Miss Sullivan slowly spelled into my hand the word DOLL. जेव्हा हेलन त्या डॉल सोबत खेळू लागल्या, थोडा वेळ खेळल्या, त्यानंतर मिस सुलिव्हन यांनी हेलनच्या हातावर DOLL डॉल असे शब्द रेखाटले. I was at once interested in this finger play and tried to imitate it. हेलनला ते खूप आवडलं. तो जो फिंगर प्ले होता, बोटांचा खेळ, तो हेलनला फार आवडला आणि हेलनने त्याला इमिटेट म्हणजे कॉपी करायचा प्रयत्न केला. When I finally succeeded in making the letters correctly, I was flushed with childish pleasure and pride. आणि जेव्हा फायनली त्या यशस्वीपणे ते जे अक्षर होते ते कॉपी करू शकले आपल्या हातावर, तेव्हा त्यांना चाइल्डिश प्लेजर म्हणजे बालसुलभ आनंद झाला आणि स्वतःवर त्यांना अभिमान, प्राईड म्हणजे अभिमान सुद्धा वाटला. रनिंग डाऊन स्टेअर्स टू माय मदर, आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर डॉल. त्या तशाच खाली धावत गेल्या, आपल्या आईजवळ गेल्या आणि आपला हात पुढे करून त्यांनी ते शब्द पुन्हा आपल्या हातावर, डॉल हा शब्द पुन्हा आपल्या हातावर लिहिला. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड और इवन दॅट वर्ड एक्झिस्टेड. त्या म्हणतात की त्यांना माहिती नव्हतं की त्या एखादा शब्द म्हणजे एखादं स्पेलिंग लिहित आहेत किंवा शब्द अस्तित्वात असतात, स्पेलिंग अस्तित्वात असतात, हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो इन मंकी लाईक इमिटेशन. त्या फक्त माकडाप्रमाणे कॉपी, त्यांच्या बोटांच्या मदतीने ते शब्द जे त्यांच्या टीचरने त्यांच्या हातावर लिहिले होते त्या फक्त कॉपी करत होत्या. In the days that followed, I learned to spell in the uncomprehending way a great many words, among them pin, hat, cup, and a few verbs like sit, stand, and walk. त्यानंतरच्या दिवसांमध्ये त्या अजाणतेपणे अनेक शब्द शिकल्या, ज्यामध्ये पिन, हॅट, कप सारखे शब्द होते आणि सिट, स्टँड, वॉक सारखे वर्ब सुद्धा होते. But my teacher had been with me several weeks before I understood that everything has a name. पण प्रत्येक गोष्टीला नाव असते हे गोष्ट समजायला त्यांना फार काळ लागला. म्हणजे त्यांनी शब्द शिकले होते, काही शब्द त्या आपल्या हातावर कॉपी करायच्या, पण त्यांना त्याचा अर्थ माहिती नव्हता किंवा हे कशाचं तरी नाव आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. ही गोष्ट समजायला त्यांना अनेक दिवस लागले. One day while I was playing with my new doll, Miss Sullivan put my big rag doll into my lap, also spelled doll, and tried to make me understand that DOLL applied to both. एक दिवस जेव्हा
हेलन आपल्या डॉल्सशी खेळत होत्या तेव्हा मिस सुलिवन यांनी त्यांच्या एका हातावर DOLL डॉल स्पेल केलं आणि त्या समजून सांगायचा प्रयत्न करत होत्या की हा जो शब्द आहे हा या वस्तूचं नाव आहे. म्हणजे त्यांच्या हातामध्ये डॉल होती आणि त्या सारखे सारखे त्यांच्या दुसऱ्या हातावर DOLL हा शब्द लिहित होत्या, कारण त्यांना हेलन यांना सांगायचं होतं की या वस्तूला डॉल असं म्हणतात किंवा हे याचं नाव आहे. अर्लियर इन द डे वी हॅड अ टसल ओव्हर वर्ड्स मग अँड वॉटर. त्या दिवशी सकाळी त्यांच्यामध्ये थोडी बाचाबाची झाली होती मिस सुलिवन आणि ॲन मध्ये मग आणि वॉटर वरून. मिस सुलिवन had tried to impress it upon me that mug is mug and water is water. मिस सुलिवन हेलन यांना समजून सांगायचा होता की मग मग असतो, वॉटर वॉटर असते, म्हणजे या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. बट आय पर्सिस्टेड इन कंफाउंडिंग द टू. पण हेलन त्या दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज होत होत्या. इन डिस्पेअर शी हॅड ड्रॉप्ड द सब्जेक्ट फॉर द टाइम ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी. निराश होऊन टीचरने तिथेच तो विषय सोडून दिला होता, पण जेव्हा त्यांना संधी मिळणार होती तेव्हा त्या पुन्हा तो विषय काढणार होत्या. I became impatient at her repeated attempts and seized the doll. I dashed it upon the floor. आता परत परत टीचर ज्या मिस सुलिवन ज्या प्रकारे हेलनला शिकवायचा प्रयत्न करत होत्या, त्यामुळे शेवटी ज्या हेलन आहेत त्या इम्पेशंट बनल्या. म्हणजे त्यांचा पेशन्स संपला, त्याचं धैर्य संपलं आणि रागारागात त्यांनी ती जी डॉल होती ती जमिनीवर आदळली आणि त्या डॉलचे तुकडे झाले. I was keenly delighted when I felt the fragments of the broken doll. जेव्हा त्या डॉलचे तुकडे त्यांना जाणवले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. हेलन यांना आनंद झाला. Neither sorrow nor regret followed my passionate outburst. त्यांचा हे जो passionate outburst होता म्हणजे त्यांचा एक प्रकारे राग उफाळून आला होता, त्यामुळे त्यांना ना तर सॉरी वाटलं त्यांनी जे केलं त्यासाठी, त्यांना दुःखही वाटलं नाही, रिग्रेट सुद्धा पश्चातापही वाटला नाही, उलट त्यांना आनंद झाला.